सोलापूर जिल्ह्यातून प्रथम श्री सद्गुरू संत बाळूमामा पायी पालखी निघणार आहे। मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 7 वाजता जिंती खवे तालुका मंगळवेढा येथून श्री क्षेत्र आदमापूरकडे मार्गस्थ होणार आहे व 3 एप्रिल 2025 पालखी मिरवणूक सोहळा या निमित्त धनगरी ओव्या श्री कृष्णा साधू बनकर शाहीर व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। विशेषतः 3 एप्रिलला दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलंय। पुजारी चांगदेव साधू बनकर यांच्या माध्यमातून तर शहाजी शंकर हेगडकर मुंबई चेंबूर श्री ईश्वर साधू बनकर यांच्या विशेष सहकार्यातून पायी पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलाय। या प्रसंगी आमदार समाधान दादा अवताडे, दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन तानाजीभाऊ खरात, भगीरथ दादा भालके, महावीर अप्पा ठेंगेल, सरपंच मुरवी दत्ता खांडेकर, सरपंच जित्ती आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे। तर सद्गुरू बाळूमामा भक्तांनी मंगळवार दिनांक 25 रोजी या पालखी मिरवणूक सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहावं हे नम्र आवाहन करण्यात येत आहे। श्री संत बाळूमामा पालखीच्या दर्शनाचा पंचक्रोशीतील गावकरी बंधूंनी जित्ती येथे ग्रामस्थ मंडळ विशेष उच्च स्तरातील सर्व मान्यवर यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा हे नम्र आवाहन। आयोजक श्री किरण साधू बनकर, सुनील सुरवसे, दयानंद माने, मुडवी, दयावान ग्रुप, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहराची लोकसंख्या, शहरात येणाऱ्या भाविकांची दररोजची संख्या लक्षात घेता नागरिकांना व भाविकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, जागेवरच उपचार मिळावेत म्हणून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचे 200 खाटांच्या रुग्णालयात विस्तारीकरण करण्यासाठी मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं 7,18,00,000 रुपयांच्या निविदा आमंत्रित करण्यात आल्या होत्या। मागील वर्षी आषाढी यात्रेपूर्वी जून महिन्यात या कामाचं भूमिपूजन तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। 12 महिने कालावधीत हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील हे 200 बेडच्या विस्तारीकरणाचं काम रखडलं असून भूमिपूजन होऊन 10 महिने झाल्यानंतरही हे काम केवळ कॉलम उभारणीच्या अवस्थेत स्लॅबच्या प्रतीक्षेत आहे। या आषाढी एकादशी सोहळ्यावेळी या विस्तारित हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असल्याची चर्चा असतानाच कामाची सद्यस्थिती पाहता हे काम पूर्णत्वास येण्यास आणखी 6 ते 8 महिने लागू शकतात असंच म्हटलं जात आहे। आमदार समाधान अवताडे हे या ठिकाणी पाहणीसाठी आलेले असताना ही बाब निदर्शनास आणून दिली असता पहा काय म्हणाले आमदार समाधान अवताडे। दादा मागील वर्षी 7.5 कोटी रुपये खर्च करून 200 बेडच्या हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं। जून महिन्यामध्ये भूमिपूजन झालं। संबंधित ठेकेदाराला 12 महिन्याचा वर्क पिरियड दिलेला होता। अजून कॉलमच उभा राहत आहेत। पुढे कामाची प्रगती आता मी आलोय, त्याचा आढावाही घेतोय। अजून वरच्या मजल्यावर जायचं आहे, किती काम झालंय, त्यांनी काय काय केलंय हे बघून आज आढावा घेऊन त्याला सुद्धा जरी तो मागं पडला असेल तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्याचं काम पूर्णत्वास नेऊन जरी त्यानं नाही केलं तर मी त्याला दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे काम फास्ट करून लवकरात लवकर हॉस्पिटलची निर्मिती करू आणि त्यामध्ये असणारी इन्स्ट्रुमेंट, डॉक्टर्स या सगळ्यांची भरती करू।